नमस्कार, मी शीघ्रताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। ही भाजी पहा, ही चिवळीची किंवा याला आपण बारीक घोळही म्हणतो आणि ही भाजी भाकरीसोबत अतिशय छान लागते आणि शिवाय औषधी गुणधर्म यामध्ये भरपूर आहेत आणि उन्हाळ्यात ही भाजी जास्त असते आणि आवर्जून ही भाजी खावी, कारण ही भाजी आपल्या पोटाला थंडावा देते आणि ही शीत गुणधर्माची भाजी आहे। त्यामुळे आता मी इथे ही भाजी बनवलेली आहे आणि ही भाजी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आणि या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे ही भाजी आवर्जून लावली जात नाही, ती इतर पिकांमध्ये आपोआप येते आणि जमिनीवर पसरून येते, म्हणून हिला खूप लहान लहान मुळे असतात आणि या भाजीला मुळे असल्यामुळे माती पण जास्त असते, म्हणून हिला साफ करताना पेपरवर चांगली आधी आपल्याला झटकून घ्यायची आहे, म्हणजे सर्व माती आहे ती खाली निघून जाते आणि मोठ्या मुळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि भाजी खूप वेळा आपल्याला धुवायची आहे, कारण यामध्ये मातीचे प्रमाण जास्त आहे। जोपर्यंत स्वच्छ पाणी भाजीतून निघत नाही तोपर्यंत आपल्याला या पद्धतीने धुवून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला बारीक ती चिरून घ्यायची आहे। आणि ही भाजी आहे वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, बेसन घालून, मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ घालून ही भाजी खूप टेस्टी होते। मी जरा वेगळ्या पद्धतीने केलेली आहे। पहा, इथे मी मोठाड जाडसर शेंगदाणे घालून ही भाजी बनवणार आहे, तर त्यासाठी मी मोठाड असा कांदा कापून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही, हलकासा कलर चेंज झाला की लगेच आपण यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि लगेच आपल्याला ही स्वच्छ धुवून चिरलेली भाजी आपल्याला घालून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला ही भाजी आहे ती परतून घ्यायची आहे आणि लोखंडी तव्यामध्ये मी ही भाजी करत आहे। अतिशय चविष्ट होते। भाकरी बनवल्यानंतरच मी लगेच त्याच तव्यावरती ही भाजी बनवत आहे। खूप छान होते लोखंडी तव्यावरची भाजी आणि पहा, छान अशी परतून घेतलेली आहे आणि या भाजीमध्ये पाण्याचा अंश आणि पाणीदार ही भाजी असते, त्यामुळे वेगळे पाणी आपल्याला इथे घालायची गरज पडत नाही आणि 1-2 मिनिटे परतून घेतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि इथे पहा, लाल तिखट घालत आहे मी, तुम्ही हिरवी मिरची घालू शकता आणि या पद्धतीने शेंगदाणे भाजून घेऊन असं जाडसर किंवा मोठाड असं कूट बनवून घेतलेलं आहे आणि आता कूट घालून आपण ही भाजी आहे ती मिडियम फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायची आहे आणि छान परतली की एक परत आपल्याला वाफ काढायची आहे आणि ही भाजी तर छान लागतेच, पण ही भाजी घालून आपण थालीपीठ किंवा पोहे देखील करू शकतो, अतिशय चविष्ट होतात। आता कूट घालून आपण 1-2-3 मिनिटाची वाफ देऊ आणि वाफ दिल्यानंतर आता हा लोखंडी तवा असल्यामुळे मी भाजी लगेच काढून घेत आहे प्लेटमध्ये आणि ही भाजी कशी केली तरी टेस्टी लागते, कारण हिला एक वेगळीच चव असते। ही किंचित आंबूस अशी किंवा यामध्ये थोडासा आंबटपणा या भाजीला असतो, त्यामुळे ही भाकरीसोबत भन्नाट लागते। तर आवर्जून ही भाजी नक्की करा। कशी झाली आहे भाजी मला कमेंट करून सांगा, लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।